पत्नीला ओळख होती. सगळे सुखाची सोबती, अवघे सुखाचे सांगाती, आणि कोणी कामा नाही आणती. कोणीच कामा येत नाही शेवटच्या क्षणाला. बागडे मामा, शेवटी कोणीच येत नाही. त्या गजेंद्राला कळालं, पण आपल्याला कळालं नाही. भागवत ऐकतो ना आपण, अनेक वर्षापासून भागवत कथा आपण ऐकतोय. कुणाला कळालं? गजेंद्राला. मी नेहमी ते उदाहरण सांगत असतो, तुमचे पाठ झालं असेल. खराडे मामा, पाठ झाला असेल. ती गजेंद्र आहे, 100 बायका आहेत, पोरं आहेत, आणि गजेंद्र त्या याच्यात जलक्रीडा करत होता सरोवरात. आणि जलक्रीडा करत असताना गजेंद्राचा पाय काळरूपी नकरानं धरला. कोणी धरला? काळरूपी नकरानं धरला. आणि ज्या वेळेस गजेंद्राचा पाय काळाने धरला, त्यावेळेस गजेंद्राला अभिमान होता. गोवर्धन मामा, त्याला अभिमान कशाचा होता? ताकदीचा. जसा आम्हाला ताकदीचा अभिमान आहे, ताकदीच्या बळावर काळाच्या ताब्यातून मी मुक्त होईल, हा गजेंद्राला अभिमान होता. ताकद लावली, ताकद उपयोगी आली नाही. त्याला वाटलं नाही माझ्या एकट्याच्या बळावर सुटलो, माझ्या मुलांच्या ताकदीवरती मी याच्यातून सुटन. मुलांना बोलावलं, मुलं आली. मुलाच्या याच्यावरच सुटला नाही. पत्न्यांना बोलावलं, सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला. गजेंद्र त्या काळाच्या तडाख्यातून सुटला नाही. 4 दिवस प्रयत्न केले. किती दिवस सेवा करतो आपण? आपले आई किंवा वडील जर एका अंथरुणावर पडून राहिले, पहिले महिना 2 महिने आपण चांगल्या प्रकारे सेवा करतो माणूस करतो. महिने 2 महिने, पण 4 आणि 6 महिने जर माणूस पडून राहिला, तर खरंच सांगा माणसाला सुद्धा काय वाटतं? यांना देवानी वाटत. हे स्वाभाविक आहे. नवीन नवीन माणूस सेवा करतो, परंतु कायमस्वरूपी जर माणूस पडून राहिला तर आपल्याला काय वाटतं? आणि आपलं तेच आहे, जवळ आपल्यात रग आहे तवर आपल्याला हवेसे वाटतात. पण एकदा रग संपली, बिन कामाचा माणूस जर झाला, तर त्या माणसाला घरात सुद्धा काळा काळा मुंडियाचा दाना मुंडीभार, काळा काळा मुंडियाचा दाना मुंडीभार, हे होतं का नाही? गजेंद्राला वाटलं पत्नी सोडतील, पोरं सोडतील, सगळ्यांनी प्रयत्न केला, पण काळ गजेंद्राचा पाय सोडत नव्हता. सगळे ज्या वेळेस गजेंद्राला एकट्याला सोडून गेले, सरोवरात गणुमामा गजेंद्र एकटा राहिला. बायका पोरं सगळे सोडून गेले. ते म्हणले हे पिकलं पाणी एक ना एक दिवस गळणारे. किती दिवस प्रयत्न करायचे? 8 दिवसापासून आपण यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. तो गजेंद्र, तो काळ त्यांना सोडित नाही, नकर सोडत नाही. चला म्हणले घरी, आणि घरी गेले. आणि गजेंद्र एकटा त्या सरोवरात होता. त्याचा पाय त्या मगरीनं नकराने धरलेला होता. मग गजेंद्र विचार करायला लागले, एकटा होता ना, मग एकटा असताना विचार करायला लागला, इकडं तिकडं पाहायला लागला, अरे मी काय केलंय आयुष्यभर? मी कुणासाठी जीवन जगलोय? ज्यांच्यासाठी मी जीवन जगलोय, ज्यांच्यासाठी मी हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलंय, रात्रीचा दिवस केलाय, अर्धपोटी उपाशी राहिलोय, ज्यांना मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलंय, ते मला सगळे सोडून गेलेत. सगळ्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली. माझी अवहेलना. ज्यांच्यासाठी जीवन जगलोय, मी स्वतःसाठी जीवन जगलो नाही. स्वतःच्या शरीराचा मी कधी विचार केला नाही. स्वतःसाठी मी अजिबात जीवन जगलो नाही. मी जीवन जगलो हे यांच्यासाठी जगलोय. यांच्यासाठी मी कष्ट केलेत, यांच्यासाठी मी माझं रक्त आटवलंय, आणि ते मला सोडून गेले. कधी कळलं? कळो येईल अंत, राम
काळी प्राणप्रयाणाची वेळ, कंठात प्राण आला, आता मी वाचू शकत नाही, मला सोडवणार कोणीच नाही. मग शेवटी गजेंद्रानं शेवटचा पर्याय म्हणून कमळाचं फूल सोंड्यानं घेतलं आणि आकाशाच्या दिशेनं भिरकावलं. जो कोणी सृष्टीचा मालक असेल तो मला या दुःखातून मुक्त करील. भगवान परमात्मा हाके सरशी उडी धावनिया स्तंभ पोडी. कधी कळालं त्याला? शेवटी कळालं, मला सोडव. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, आणि एका चक्रपाणी वाचून या. भगवंताशिवाय आम्हाला कुणीही सोडू शकत नाही. आम्ही पवित्र असा नरदेह आम्हाला मिळालाय, तुकाराम महाराज म्हणतात. आम्ही इहलोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाय, देवाने इच्छा करावी असा देह मिळाला. परंतु देह मिळाला आम्हाला, तो कळाला, आम्ही धन्य झालो. का तर आम्ही धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो. आम्ही धन्य का झालो तर आम्ही दास विठोबाचे झालो. सगळ्यांनी एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई,
साधन आहे. आपलं जे आयुष्य आहे तो एक साधन आहे. या साधनानं आम्हाला देवही होता येतं. मानवी देह धारण केल्यानंतर माणसाला देवही होता येतं. कबीरजी सांगतात, पशु का होत पनैया नर का कछु न होए, लेकिन एक बार नर करनी करे नरका नारायण होय. नराचा नारायण होण्याची ताकद या देहाते. आणि मी या साधनानं आपल्याला ती पदवी घेता येते. कोणती? आयुष्याच्या साधने, 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 सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, सच्चिदानंद पदवी आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या देहाचा उपयोग ज्यांनी ज्यांनी सत्कार्यासाठी केला, परमार्थासाठी केला, भगवंताच्या भक्तीसाठी केला, त्यांनी पदवी घेऊनच गेले. वैकुंठवासी लक्ष्मण मामा हे पदवी घेऊन गेले. हरिभक्तीपरायण वारकरी म्हणून ते गेले. ही पदवी कायमस्वरूपी राहील. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आम्ही स्वर्गाच्याही पलीकडे गेलो. बरं का, स्वर्गाच्याही पलीकडे गेलो. स्वर्ग काय, आम्हाला स्वर्ग सुखही प्राप्त होत होतं. ते सोपं आहे, ते मिळवणं सोपं आहे. परंतु स्वर्गात गेल्यानंतर परत यावं लागतंय. ते क्षणिक आहे. ते जास्त वेळ स्वर्गात राहता येत नाही. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहता येतं. पण पुण्य संपल्यानंतर परत पाठीमागं यावं लागतं. मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. स्वर्ग सुखही आम्हाला नकोय. आम्ही त्याची पायरी केली आणि त्याच्या पुढे गेलो. तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी,
दास विठोबाचे
माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आज या ठिकाणी